साईनगर देहू रोडचा छेद रस्ता वाहतूक पोलिसांकडून बंद. नागरिकांचे महामार्गावर तीव्र आंदोलन. मुंबई पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकाजवळील रस्ता सुरक्षेच्या कारणाने महामार्ग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंद केला. या रस्त्याला पर्याय म्हणून वाहन चालकांनी सेक्शन हॉस्पिटल समोरील नेपाळ लाईन समोरून रस्ता ओलांडण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या. हा रस्ता धोकादायक असल्याने सेंट्रल चौकातील छेद रस्ता पुन्हा रहदारीसाठी खुला करावा अशी आग्रही मागणी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सूचना देत अपघात रोखण्यासाठी पर्यायी सेवा रस्ता बनवून महामार्गावर विद्युत नियंत्रक दिवे बसवून रस्ता खुला करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. पोलिसांनी मध्यस्थी करत बैठक घेऊन आंदोलकांची समजूत काढल्याने हे आंदोलन पुढील दिशा ठरवून आक्रमक होणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली. प्रशासनाची भूमिका तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहीत आहे. देवरोडकरांना तर सगळ्यात जास्त माहीत आहे. तर त्याच्यामुळे प्रशासनाला कसं वोटणीवर आणायचं हे पण मला पण माहिती आहे. गेले 14 वर्ष झाले मी या प्रशासनाला वोटणीवर आणतोय. 1 महिन्याची मुदत या ठिकाणी प्रशासनाला दिलेली आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये जर त्यांनी सेवा रस्ता किंवा सिग्नलचा निर्णय नाही घेतला तर याच्यानंतरचं जे आंदोलन होणार आहे तर ते तुम्हाला पण तेव्हा माहीत पडणार. मी आता ते आंदोलन जाहीर करणार नाही, कारण की मी आंदोलन शेवटच्या क्षणी जाहीर करत असतो आणि ते आंदोलन उग्र स्वरूपाचं असणार आहे. मी त्यांच्यावर सध्याच काही बोलणार नाही, कारण का माझं आंदोलन आहे, राजेंद्र तरस यांचं आंदोलन आहे, वंदना ताईंचं आंदोलन आहे. त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन नाही, त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. जर अशी त्यांना जर इच्छा असेल की बाबा भविष्यकाळामध्ये लोकांसाठी जर त्यांना सद्बुद्धी सुचली तर ते चांगला निर्णय घेतील. नसलं तर त्यांना त्यांचे आंदोलन करू दे. मी माझं आंदोलन करणार. शेवटी जनता शेवटी आंदोलनामध्ये जनतेचा प्रश्न आहे, वैयक्तिक आमचा कोणाचा प्रश्न नाही. रस्ते विकास अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयासमोर सादर करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांच्या 2 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की सर्व्हिस रोड करा, साईनगर रस्ता ते सेंट्रल चौक. आणखीन दुसरी मागणी आहे की ते साईनगरचं जे ओपनिंग आहे तिथे ट्रॅफिक सिग्नल बसवणे. तर याचा जो सर्व्हिस रोडचा जो हे आहे त्याचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला अंदाजपत्रक करून सादर करू. आणि ट्रॅफिक सिग्नलबाबतचा जो निर्णय आहे किंवा त्याच्या बाबतीतची जी भूमिका आहे ती वाहतूक विभाग घेईल, तेव्हा कमेंट करू शकत नाही. या आंदोलनात धर्मपाल तंतरपाळे, राजेंद्र तरस, वंदना तरस, सायबू तेलगू, सिंधू तंतरपाळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला होता. अनिश शेख, संवाद मराठी लाईव्ह, मावळ. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.